महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी सर्व महात्म्यांना विनम्रपणे अभिवादन करून या ठिकाणी मी या विचारमंचावरती उभा आहे। या विचारमंचावरती तुमच्या आमच्यासाठी असणारे पितृतुल्य आपले माजी आमदार, तुमच्या आमचे ज्येष्ठ, ज्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली हा संबंध चाकूर आणि अहमदपूर तालुका पेटून उठलेला आहे, असे खंदारे साहेब यांच्या चरण स्पर्शाला स्पर्श करून या ठिकाणी मी माझ्या या ठिकाणी वाणीला सुरुवात करीत आहे। मित्रांनो, ही अतिशय महत्वाची लढाई आहे। ही लढाई कुण्या जाती धर्माची नाही, कुण्या पक्षाची नाही, ही दीन दलित पीडित वंचित शोषित असणाऱ्या कष्टकरी लोकांची लढाई आहे। अरे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य कुटुंबामध्ये, एका गरीब कुटुंबामध्ये ज्यांनी जन्म घेतला, तुमच्या आमच्या ज्यांनी 40 वर्ष सेवा केली, अशा गणेश दादा हाके पाटलांना मुंबईमध्ये आपल्याला आमदार म्हणून पाठवायचं आहे। गणेश दादा हाके पाटील हे आमदार तर होणारच आहे, ते काय बघण्यावरची रेग आहे। पण मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणानं आणि अतिशय निष्ठेनं सांगतो, तुम्ही एका आमदाराला मत करणार नाही, येणाऱ्या नामदाराला मत करणार आहे, एका मंत्र्याला मत करणार आहे। या अहमदपूर आणि चाकूर तालुक्याच्या विधानसभेमधला जो उमेदवार निवडून येणार आहे गणेश दादा हाके पाटील, हा विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या प्रश्नासाठी या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला पाठवायचं। तुम्हाला या भागामधल्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, अरे तुम्हाला एसी मध्ये बसताना, एसी मध्ये कळतं ना, एअर कंडिशनर एसी मध्ये बसताना माणूस तुम्हाला पाहिजे का तुमच्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी एसीत बसून तुमचे प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे? ही ठरवण्याची वेळ आता आली। काही लोक सांगतात आम्ही एवढा निधी आणला, आम्ही तेवढा निधी आणला। अरे आणला बाबा, ठेवलाच कुठं? सांगा, ठेवलाच कुठं? 3,000 कोटीचा निधी तुम्ही आणलात तर आणलात, तुमच्याच बगल बच्चन, तुमचेच पाहुणे जगवलात। माझ्या मराठा समाजामधल्या सुद्धा लोकांच्या हातात कटवण्याचं काम तुम्ही केलंय, ओबीसीला फसवण्याचं काम तुम्ही केलंय, दलितांना फसवण्याचं काम तुम्ही केलंय। म्हणून ही मायबाप जनता आता तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही। आमदार कशाला लागतो? तुमचे आमचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी आमदार लागतो। खंदारे साहेबांचं आता भाषण होणार आहे, ऐका। लक्ष्मण हाके साहेबांनी परवा सांगितलं एका सभेमध्ये, पिंगळाच्या सभेमध्ये, एखादा प्राचार्य किंवा प्राध्यापक बोलावा अशा स्वरूपाचं मार्गदर्शन। हे उठकी सुट टिकेशिवाय हे बोलूच शकत नाहीत। दादांचं तुम्ही भाषण ऐकतात, दादांना तुम्ही बघता। अरे आमदार कशासाठी पाहिजे? तुमच्या आमचे प्रश्न मुंबईच्या दरबारामध्ये, विधिमंडळामध्ये मांडण्याच्यासाठी आपल्याला आमदार पाहिजे। मग आमदाराला शिक्षण नको का? पाहिजे का नको? बोला, पाहिजे का नको? अरे एक 7वी नापास आहे, एक 7वी नापास आहे आणि एक डुप्लिकेट पदवी पास घेतलेला आहे। आणि तुमचा आमचा जो उमेदवार आहे, तुमचा आमचा उमेदवार खणखणीत नाना एमपीएससीच्या परीक्षेमधून मंत्रालयातील 16 खाती सांभाळलेला माणूस तुमच्या पदरामध्ये पडला। म्हणून अनुभव, भाषा आणि तुमच्या मातीतला रांगडा घरी आज तुम्हाला निवडून द्यायचं। मित्रांनो, तुम्हाला सांगू, ते सांगतात आम्ही कारखाना करलो, त्या कारखान्याचे ते चेअरमन आहेत, त्या कारखान्यावरची मालकी शेतकऱ्यांची होती। खंडारे साहेब जबाबदारीने सांगतो, शेतकऱ्यांची मालकी त्यांनी काढून टाकली आहे। आज गणेश दादा हाके साहेबांनी अनेक शाळा काढल्या, गोर गरीब मुलं, शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकायला लागली।
आणि यांनी काय केलं सांगू, 250 माणसं 250 माणसं त्या कारखान्यामध्ये होती, कामाला होती. त्या 250 पैकी फक्त 50 लोक ठेवली. एक उदाहरण सांगतो शेवटचं. गणेश दादांनी लोकांच्या चुली पेटवण्याचं काम केलंय आणि या लोकांनी लोकांच्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं काम केलंय. मग तुम्हाला निर्णय घ्यायचा, चुलीमध्ये पाणी ओतणाऱ्या माणसाला आपण निवडून द्यायचं त्या गणेश दादासारख्या माणसाला आपण निवडून द्यायचं. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय भीम. धन्यवाद. आपण